नमस्कार. तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलेच असेल की मी बिना मिक्सर, ग्राइंडर व मोठमोठी भांडी न वापरता आज मी तुम्हाला तूप करण्याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे, जिथे फक्त एकाच पातेल्यात तूप करता येईल व तेही 2 मिनिटात लोणी व त्याच पातेल्यात 5 मिनिटात तूप कढवून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही पद्धत इतकी सोपी आहे की कोणत्याही मेहनतीशिवाय व कोणत्याही मशीनचा वापर न करता आपण तूप करणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लगेच सुरू करूया। व्हिडिओत तूप सुद्धा किती सुंदर दिसते बघा। तर मी एका पातेल्यामध्ये अशी साय साचून ठेवलेली 8 दिवसाची। तर तुम्ही सुरुवातीला ह्याच्यामध्ये दही टाकू शकता किंवा नंतरही टाकलं तरी चालतं। तर मी ही साय फक्त अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली चमच्यानी आणि ह्याच्यामध्ये आता मी आंबट असं दही अर्धी वाटी टाकून ठेवणार आहे। त्याच्यानंतर अगदी व्यवस्थित परत ते दही मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता हे मी रात्रीचं काढून ठेवणार आहे बाहेर फ्रीजमधून आणि आता झाकण ठेवून हे रात्रभर आपण बाहेरच ठेवायचे। थंडपणा त्याचा पूर्ण गेला पाहिजे। त्याच्यानंतर आता मी हे तूप करायला घेतले तर फक्त मी एक लाटणं घेतले आणि लाटण्याच्या साहाय्याने मी ते फक्त साय फिरवतीये। तर आपण फक्त ते दही टाकल्यानंतर ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून लाटण्याने फिरवतोय। तर हे बघा लोणी त्याचं निघायला लागलेलं आहे। अवघे 2 ते 3 मिनिटांमध्ये 2च मिनिटांमध्ये हे लोणी निघतं। तर अशा पद्धतीने आपण त्याला फक्त लाटण्याने मिक्स करायचं। तर व्यवस्थित हे लोणी तयार झाले बघा। अगदी त्याचं पाणी वेगळं निघाले, त्याचं ताक निघतंय आणि हे लोणी अगदी व्यवस्थित झालेलं आहे। तर आता आपण हे त्यातलं पाणी ताक काढून घेऊ। अशा पद्धतीने ताक काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने थोडंफार त्या ताकामध्ये गेलं ते काढून घ्यायचं। असं अगदी व्यवस्थित हे लोणी निघतं। तर आपण अगदी फक्त या चमच्याच्या साहाय्यानेच आपण हे व्यवस्थित अगदी दाबून त्याचं हे ताक काढून घ्यायचे। तर आपण हात न लावताच हे सर्व करणार आहोत। बिलकुल मी याला हात लावणार नाही। त्याच्यानंतर आपण हे चांगलं पाणी टाकून स्वच्छ हे लोणी धुवून घ्यायचे। ते सुद्धा असं झाऱ्याच्या साहाय्याने दाबूनच आपण हे सर्व त्याचं आंबट पाणी काढून घ्यायचे। तर 2 ते 3 पाण्यामध्ये जेवर स्वच्छ पाणी येत नाही तेवर आपण हे लोणी धुवून घ्यायचे, म्हणजे हे जास्त दिवस हे लोणी टिकतं। तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व त्याचं पाणी दाबूनच काढले, कुठेही मी हात लावलेला नाहीये। हे बघा हे सर्व पाणी निघतंय, स्वच्छ पाणी त्याचं निघत नाही तेवर। तर हे 3 पाण्यामध्ये माझं हे स्वच्छ होऊन जातं। हे बघा 3रं पाण्यामध्ये मी काढले, अगदी स्वच्छ असं पाणी नितळ निघालेलं आहे। तर आपण हे काढून घेऊ आता। तर सर्व अगदी गोळा लोण्याचा व्यवस्थित झालेला आहे आपला। आता हे मी कढवायला ठेवले। तर कढवताना अगदी 5 मिनिटाच्या वरती याला लागत नाही, बरोबर 5 मिनिटामध्ये हे होतं। तर याला अशी उकळी फुटलेली आहे बघा आणि हे बिलकुल ओतू सुद्धा जात नाही। आपलं लक्ष जरी नसलं तरी सुद्धा हे ओतू जात नाही आणि जास्त जळतही नाही। मध्यम गॅसवर आपण हे कढवायचे। तर हे बघा तूप सुद्धा आपलं तयार झाले। अगदी बोलता बोलता आपलं तूप हे अगदी तयार झाले, व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता तर मी गॅस बंद करून टाकला। आता हे थंड होऊ देऊ थोडंसं आणि 5 ते 10 मिनिटांनंतर आता मी हे तुम्हाला गाळणीने गाळून दाखवते। जरी आपण गाळणीने गाळलं नाही तरीही ते तूप अगदी वेगळं होतं आणि याला बेरीसुद्धा अगदी थोडी कमीच निघते आणि पातेलंसुद्धा आपलं जळत नाही। 5 मिनिटाच्या वर आपल्याला तूप करायला लागत नाही आणि अगदी चविष्ट असं रवाळ असं तूप हे आपलं तयार होतं। हे बघा मी हे सर्व गाळणीने गाळून घेतले आणि तुम्हाला ही पद्धत माझी जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा। हे बघा बेरी अगदी थोडी निघाली। फक्त एक लाटण्याच्या साहाय्याने आपण हे अवघ्या 5 मिनिटांमध्ये तूप तयार केलेलं आहे। हे बघा